नमस्कार. आज आपण बघणार आहोत रोजच्या वापरातील उपयोगी किचन टिप्स. एक, मोड आलेल्या मटकीला वास येत असेल तर मीठ चोळून धुतल्यास वास निघून जातो. 2, थालीपीठ धिरडे बनवताना चिरलेला कांदा टाकण्याऐवजी कांदा किसून टाकला की धिरडे चवीला छान लागतात आणि खुसखुशीत कुरकुरीत होतात. 3, कढी उकळताना गॅस मंद आचेवर ठेवावा, अन्यथा कढी फाटू शकते. 4, कोणतीही भाजी बनवताना भाजी शिजवताना पाणी लागल्यास त्यामध्ये थंड पाणी न वापरता पाणी थोडेसे गरम करून टाका, त्यामुळे भाजी चविष्ट बनते. 5, अद्रक लसणाची पेस्ट करताना अद्रकाचे प्रमाण लसणापेक्षा कमी असावे. 6, नूडल्स बनवताना उकळत्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ आणि तेल टाका. काढून घेतल्यावर त्यामध्ये 1 ते 2 ग्लास थंड पाणी टाकून चांगले नितळून घ्या, त्यामुळे नूडल्स छान मोकळे होतील, चिटकणार नाहीत. 7, कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका, त्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात. 8, कोणत्याही भाजीला फोडणी देताना कांदा पूर्णपणे परतल्यावरच टोमॅटो टाका. टोमॅटोचे पाणी कांद्यात पडल्यास कांदा व्यवस्थित परतला जात नाही आणि कांदा कच्चा राहू शकतो. 9, दूध उतू जाऊ नये म्हणून पातेल्यामध्ये पळी ठेवा आणि गॅस कमी ठेवा, दूध उतू जात नाही. 10, शेवग्याच्या शेंगा फ्रीजमध्ये तशाच ठेवल्या तर त्या वाळून जातात. त्यासाठी शेवग्याच्या शेंगा सोलून कट करून हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा, त्यामुळे त्या 15 ते 20 दिवस चांगल्या राहतात, खराब होत नाहीत. 11, कढी बनवताना दही थोडे मिक्सरला फिरवून घेतल्यास कढी एकसारखी व मिळून येते. 12, बटाटे वडे बनवताना काही वेळा बटाट्याचा मसाला संपतो, बेसन पीठ उरते. अशा वेळेस उरलेल्या पिठाची तिखट बुंदी किंवा खारी बुंदी बनवा. खायला खूप चविष्ट लागते आणि मिश्रणसुद्धा वाया जात नाही. 13, इडली डोश्याचे पीठ बरेचदा शिल्लक राहते, ते आंबट होऊ नये म्हणून त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या ठेवा. 14, लाल मिरची दळायला देण्यापूर्वी मिरचीला तेल लावून थोडंसं त्याला ऊन देऊन मग दळायला द्या, त्यामुळे मिरची पावडर किंवा काळ्या मसाल्याला कलर छान येतो. 15, ढोकळा किंवा रव्याचे अप्पे बनवताना सोडा आयत्या वेळेस घाला, त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो. आधीच सोडा घालून ठेवल्यास पदार्थ लालसर होतो आणि फुलत नाही. 16, मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यामध्ये काजू किंवा तिळाच्या पेस्टचा वापर करा. 17, रस्सा दाटसर आणि स्वादिष्ट होण्यासाठी शेंगदाण्याचं कूट आणि नारळाचा चव एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून रश्श्यात घाला, त्यामुळे रस्सा दाटसर होतोच आणि स्वादिष्टही होतो. 18, पावसाळ्यात तळणाचे पदार्थ तळून झाल्यावर ते हवाबंद डब्यात ठेवा, त्यामुळे ते पदार्थ नरम पडत नाही, छान कडक राहतात. 19, इडली बनवताना इडलीच्या भांड्यात पाण्याबरोबर अर्धा लिंबू किंवा थोडीशी चिंच टाका, त्यामुळे इडलीचे भांडे काळे पडत नाही. 20, हरभऱ्याची डाळ दळताना थोडीशी भाजून दळावी, त्यामुळे त्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ बाधत नाही आणि पचायला देखील हलका होतो. 21, पोहे, उपीट, साबुदाण्याची खिचडी बनवताना त्यामध्ये थोडीशी साखर टाका आणि वरून लिंबू पिळून घ्यावा, त्यामुळे त्याची चव अप्रतिम लागते. 22, इडली जास्त सॉफ्ट होण्यासाठी त्यामध्ये थोडेसे पोहे देखील टाकावेत. 23, कुठलीही भाजी कमी पाण्यात वाफेवर शिजवा, भाजी चविष्ट होते. 24, 15 ते 20 दिवसासाठी शेंगदाण्याचा कूट आणि खोबरे बारीक करून फ्रीजमध्ये ठेवून द्यावे, त्यामुळे ऐनवेळी सुक्या भाज्यांमध्ये किंवा रस्सा भाज्यांमध्ये पटकन टाकता येते. 25, 5 ते 6 दिवसासाठी भाजलेला कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर टाकून त्याची वाटण करून फ्रीजमध्ये ठेवून द्या, त्यामुळे व्हेज नॉनव्हेज भाज्या पटकन करू शकतो. 26, वरण बनवताना नुसत्या तुरीच्या डाळीची न बनवता त्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ आणि मसुराची डाळसुद्धा टाका, त्यामुळे वरणाला चव छान येते. 27, चहा गाळून झाल्यावर शिल्लक राहिलेल्या चहापत्तीने काचेच्या कोणत्याही वस्तू घासल्यास त्यांना छान चकाकी येते. 28, घरातील मातीची भांडी घासण्यासाठी राख व नारळाची शेंडी वापरावी, त्यामुळे भांड्याची माती निघत नाही. 29, बासुंदीला दाटसरपणा येण्यासाठी त्यामध्ये मिल्क पावडर टाकून मग गरम केल्यास दूध लवकर घट्ट होते. 30, कोथिंबीर सुकली असेल तर कोथिंबीरचे देठ थोड्या वेळ पाण्यात ठेवा, त्यामुळे कोथिंबीर छान ताजी होते. 31, महिन्यातून एकदा मिक्सरमधून मीठ टाकून फिरवल्यास मिक्सरची पाती धारदार होतात. 32, अननसाचा शिरा बनवताना अननसाचे तुकडे आधी साखरेमध्ये शिजवून नंतर शिऱ्यामध्ये घाला, त्यामुळे आंबटपणा येत नाही. 33, फोडणी देताना तेलामध्ये अगोदर मोहरी, राई टाका आणि नंतर जिरे टाका, त्यामुळे जिरे करपणार नाहीत. 34, भाज्या किंवा फळे 4 ते 5 तास अगोदर कापून ठेवू नये, कारण त्यात असलेले व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स
नष्ट होतात, म्हणून भाजी जेव्हा करणार असाल आणि फळे जेव्हा खाणार असाल तेव्हाच ती कापावीत. 35. स्वयंपाकात पांढरे मीठ ऐवजी सेंधव मीठचा वापर करावा. 36. कांदा परतवून घेताना त्यामध्ये मीठ टाका, त्यामुळे कांदा पटकन परतला जातो. 37. रस्सा भाजी किंवा सुकी भाजी शिजल्यावर शेवटी त्यावरून भरपूर कोथिंबीर टाकावी, त्यामुळे भाजी दिसायला छान दिसते आणि भाजीला चव छान येते. 38. फ्लावर शिजवताना त्यामध्ये पाव चमचा दूध व किंचित मीठ टाकून शिजवा, त्यामुळे फ्लावर पांढरा शुभ्र आणि तजेलदार राहतो. 39. दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी स्वादिष्ट होते. 40. कांदा तळताना त्यामध्ये थोडीशी साखर टाकावी, त्यामुळे कांदा चांगला कुरकुरीत तळला जातो. 41. दूध फाटले असेल तर त्याचे पाणी फेकून न देता त्याचा वापर चपातीचे कणिक मळताना पराठ्यामध्ये किंवा थालीपीठमध्ये करा, त्यामुळे तो पदार्थ मऊ आणि चविष्ट होतो. 42. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येऊ नये यासाठी एका कांद्याचे 2 भाग करून 10 मिनिट पाण्यात ठेवा, नंतर कांदा चिरा. 43. शेवग्याच्या शेंगा उकळताना त्या फुटू नये म्हणून त्यामध्ये एक गुळाचा तुकडा टाका किंवा मीठ चोळून ठेवा, त्यामुळे शेंगा फुटत नाहीत आणि त्या चवीलाही छान लागतात. 44. भाज्यांमध्ये कढीपत्ता जरूर वापरा, आरोग्यासाठी खूप चांगले आहे. 45. पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त दमटपणा निर्माण होतो, त्यामुळे मीठ साखरेच्या डब्याच्या झाकणाला पेपर गुंडाळावा, त्यामुळे डब्यातील ओलावा शोषला जातो, त्यामुळे मीठ साखरेला पाणी सुटत नाही. वरील टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद.